आहे की नाही? इथे 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 आमच्या तिथे उडी म्हणतात. गुरं बांधायचे बघ आपण. आता गुरं लई कमी झाली. नाही दिसत खालना. नाही दिसत आहे की नाही? विषय पुढे पुढे घेणार आहे. तो गणपती बाप्पा वर्षाच्या सणाला येतो आणि भक्तांच्या मनाला आनंद देऊन निघून जात असतो. या ठिकाणी सर्व युट्यूबर्स आहेत. पाडू नका मोबाईल. हिरवायचा नंतर नाही वाढत. एकच कॅप्शन टाकायचा. हा आपल्या मंडळाचं नाव कार्यक्रमाचं आयोजक आहे त्यांचं नाव टाकून तिथं झालेली बुवांची सरस बारी किंवा चांगली बारी नाही काय काय टाकतात. बुवांची नंतर बारीच बंद झाली. ह्या गोष्टी कोणी युट्यूबला टाकू नये. तुम्हाला टाकायची माझी फुल परमिशन आहे. हा आपण ₹100 अखंड सांगणार माझं बरोबर ना दादा? हा काय म्हणताय मग युट्यूबवाले खाली टाकतात बाईनी बुवांची काढली काय काढली आम्हाला फोन येतो काय काढली नाही ना. तुम्ही बिंदास मध्ये टाका. माझे तर आता हे बोलले ते कट करा. कट करा. हा कट करा. बरोबर ना? पाहिला बरोबर ना? ते वाईट वाटतं नंतर मग ते बघताना ते एवढे व्ह्यूज होतात एवढे लाईक होतात पण ते मनाला वाईट वाटतं. म्हणून गणपती बाप्पा गावाला निघून गेलेले आहेत आणि भक्तांच्या मनामध्ये आठवणी घेऊन गेलेले आहेत. म्हणून काय म्हणायचंय बघा. बाळासाहेबांचं नाव नक्कीच होणार आहे. म्हणून रवींद्रजी डोळस उपजिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ₹500 असं भरघोस जाता जाता साहेब हो शेवटी आणखी दुनिया वाचवून असं गाणं आपलं. म्हणून म्हणायचं आहे अरे दरवर्षाला गणराया दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते. अरे दरवर्षाला गणराया तुझे आगमन होते आणि धरती नाचे अंबर डोले वार गाणे हे गाते. तुझी मूर्ती पाहून अरे तुझी मूर्ती पाहून मनी आनंद होते. अन दुःखाचे डोंगर देवा पार खचून जाते. म्हणून म्हणायचं आहे दर्द की रुसवाई में वो मुझे तुम याद आते तुझी आठवणीला तुला माहिती आहे. तुझी काय मला आठवण येत नाही. तुझ्यापेक्षा लय मोठ्या शहरावाल्याचे कार्यक्रम करतात आणि युट्यूबला सगळ्यांना माहित आहे. हा आपण कॅसेट फिल्म आहे. 10-12 कॅसेट आम्ही केलेली आहे. व्हीसीडी होती माहिती आहे. व्हीसीडी पुन्हा कुणाला व्हीसीडी माहिती आहे. आताचा जमाना कुठला कॅसेट आला उठतो. आता ते मोबाईलचा जमाना आता आला तेव्हा व्हीसीडी तेव्हापासून आपण शाहीर आहे. हे कलेतलं माझं 22वं वर्ष आहे आणि ते सुद्धा एव्हरग्रीन 22वं वर्ष आहे. गर्व सांगत नाही पण अभिमानाने सांगावं असं वाटतं. म्हणून म्हणायचं आहे अरे निरोप दिला देवाला तुम्ही निघून गेलात गावाला. निरोप दिला देवाला
तुम्ही निघून गेलात गावाला आता विसरू कसे हो तुम्हाला हो आठवण आठवण येतेही आम्हाला हो आठवण येतेही आम्हाला
बघा एक मिनिट साक्षी फिरवा बसा आवडला काय कार्यक्रम बाळा साहेबांवरती कार्यक्रम होणार आहे गाणं होणार आहे जरा धीर धरा चांगल्या बऱ्या ऐक आता तू तावगड मी गायचो तिला माहिती आहे ती बोलणार नाही का माझ्यासमोर बघा आता काय पाहिजे गवळण महिलांमध्ये पण या ठिकाणी खूप आहे की नाही काहीतरी बोलण्यामध्ये पण अर्थ नाही आहे ना बरोबर ना नाही तर मला सननवर मी चावड बोलून गेला नाही की नाही पण आहे थोडा तरी खांदवणार आहे बाईला त्याशिवाय काय डबल गाडीला मजा नाहीये आहे की नाही काय म्हणे हा सनस बुवा इथे कुठे गर्दी नसेल तुम्ही इकडे या आहे काय बरोबर काय म्हणते ए काना बाहेर या ए सनस किशोर सनस आरोग्य नाही मला करत मला करायचा अधिकार अजून कधी उगवली नाही त्याच्या आधी पावली नको म्हणजे हे नाही ओ किशोर सनस बाहेर या तुझ्यावर काय उडाय पाहिजे मी माझ्या वारीमध्ये येणारच आहे ना आहे की नाही मी माझ्या वारीमध्ये येणारच आहे हा आता तुम्ही या बघू किती उडता होते बघूया मला आहे की नाही हा झालं तर हो दे ना घासून तुम्ही म्हणाल तर घासून हा नाही तर सगळ्या निवडून सनस बुवा नमन इकडे झालोय मौली आलेलोय नमन मंडळ आपलं नाव नाही कोण करत हा म्हणजे नाद कोणाचा करावा चांगल्याचा म्हणून आपण करत कोण नाही काना बाहेर म्हणते हरामी हा किशोर हा नंदाचा काना आहे हरामी करतो चेहरा चेहरी करतो घर चोरी
मैयाच्या पायात घालीन बेडी आणि मोडणार आहे याची मी खोडी. एक बोलू काय बोलू हा सगळ्यांना आवडत म्हणून. अरे राजा कुरडे पोमनी लाल परीची एसटी आहे हाय की नाही. आता बाई काय रेशीम आलेली बघितलं काय काय काष्टीसाठी काष्टी होती का काय नाही तू चटेला तुम्हाला दिसली काय मागा असते त्यांना सामोरं बघितलं हे पक्कड काष्टीसाठी बघितली डायरेक्ट का नाही म्हणजे काय नेसायची आणि ह्यांना काही नेसायचं का ह्या 21 वाल्या ह्यांना काय करता घालणार काय तू चटेला रागण्याचा माणूस इथे माझा आया बहिणी आहे. तुम्हाला आवडेल ते प्रत्येकाने करा त्याच्याबद्दल माझं काय वाद नाही. हा शेवटी कॉमेंट्री किंवा घासूना विषय मला बोललाच पाहिजे म्हणून म्हणायचं आहे. अरे राजा कुठे कोमनी लाल परी एसटी आहे. अरे सनस गोवा जोडीला असला की वैदही रे कष्टी आहे. अरे कोण हरेल कोण जिंकेल ही रसिकांची दूरदृष्टी आहे. आणि या राजापूर नाक्यात तुझी सोडणार हे वैदही शेलार रे आज मी काष्टी आहे. नाथ कुळनी गणपती कुळा ज्याला आवडेल ते माझ्याबरोबर चला म्हणून बाईची कळून घे. अरे रेकॉर्ड हवन फुलच्या मग मी भेटन जावा पुण्यात मी भेटन जावा पुण्यात पुण्यात पहिला बोलला मला अटक करा पुण्यात अटक माटक चांगली चटक हा काय किती चटक साक्षी किती नंबरला होता साक्षी मी 106 पुली बघा लवकर बघा तुझा 112 2 102 206 म्हणजे माझ्या वरच वाटतं असू दे. हा तिला घेतो आता खाली म्हणून बाईंची गवळण होती आणि म्हणते मी तुम्हाला काय म्हणत नाही तुमचं नाव किशोर आहे. आता माझा जन्म तर गोकुळ अष्टमीला झाला माझ्या मामाला नव्हती कामा तर माझं नाव काय ठेवलं तेव्हा बघा लहानपणी मावशी नाव ठेवायची आत्या ठेवायची म्हणजे आपल्या काळात. आता पोरा व्हायच्या आधी ठरलं असतं काय ठेवायचं रे म्हणजे आपल्या नाव म्हणजे एवढं हसतात ज्या हसतात ना त्यांनी ठरवलेलं खरं हे खऱ्या गोष्टी आहेत. तेव्हा कधी ठरवायचे बघा तेव्हाच किती गोड नाव होतं गोविंद महादेव गंगाराम. आता नाव ठेवलं तर बोलतील हा कोण नाही असं तेव्हा नावं ठरवून म्हणजे आता ठरवली जातात होईल ना होईल तो पुढचा विषय काय हो मोरे पण तेव्हा माझा जन्म चुकून नाही झाला. बाबांनी बरोबर मोठं पाहूनच केलेला काम. आणि आपला जन्म गोकुळ अष्टमीला दह्यांची फोडायच्या दिवशी 12 वाजता झाला. त्यामुळे माझ्या मामाने नाव माझं काय ठेवलं किशोर. आता हाय माझ्या नावामध्ये किशोर मी कृष्णच आहे की नाही मी नटखट आहे म्हणून बाई काय म्हणते हे रेकॉर्ड नाही गं सुरुवातचा पाहिजे हे नंद किशोरा लबाड चोरा पडतोय कशाला कोऱ्याला. किती सांगून थकले या वेड्याला किती सांगून थकले या वेड्याला तुला खायला जावाड्याला. रसिक सोतेजन सगळे हुशार आहेत. चुक्या तुझ्यासाठी कोण नाही. तिला काय म्हणायचं होतं तुम्हाला कळला ना आईजा वाड्याला का काय कुठे काय म्हणायचा होता तो तुम्हाला कळलाय का. हा अरे हो का नाही. हा हा बाईची सालपाटा काढून ते नाटक हायवेवरती सुकट टाकणार आहे. सरळ बुवा म्हणतात ना
किती सांगून थकले मी आला तुला खायला म्हणून गवळ्यांची कटिंग कशी आहे तोड कशाला म्हणतात हे माझ्याकडे हे गवळ्याची पोर दिसते कमजोर एक ठोका दिला तर मला वाटत नाही सकाळी उठत ठोका म्हणजे फटका हो हा आणि मग ते सरस्वती केसांची लटके आहे मग त्याचे फटके कसे फटाफट वाजतील हे तुला विषय कोणी मनावर घ्यायचा नाही कॉमेडी विषय आहे शक्तिपुराचा विषय बरोबर काय म्हणतोय आवडते ना हा आपण मी कुणी जायचं ना दुसऱ्या बरोबर राजापूरमध्ये यायचा मी आणि मला 45,000 रुपये दिले म्हणून मी आलो हो चालतंय राहणार म्हणून खर्च आहे हो मला इथून मुंबई परवाची खेळात पण राजापुराच्या म्हणजे तेवढंच अंतर झाला समजून घ्या म्हणून म्हणायचं आहे मेरी हे गवळ्याची पोर दिसते कमजोर किती समजावू या घोडीला सांगत होती ही आई झवाडीला किती सांगायचं आई झवाडीला तिचा शब्द तसाच आहे की काय बदल केलेला आईला वाडी तोच विषय आहे थोडं काय तो ऐकायचं म्हणून ही गवळ्याची पोर दिसते कमजोर किती समजावूया घोडीला होती सांगत आई जवाडीला होती सांगत आई जवाडीला मग हिचा मटका कुणी रघोडीला सांगत होते या जवाडीला मटका कुणी रघोडीला आई जवाडीला